अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे अरविंद केजरीवाल नावाचं नवं नेतृत्व देशात पुढे आलं। अरविंद केजरीवाल हे फक्त एक नाव नव्हतं, तर डोक्यात असंख्य कल्याणकारी योजना घेऊन दिल्लीचं रूपडं पलटवणारं हे नाव होतं। आम आदमी पार्टीने असा काय धमाका लावला की 2014ला दिल्ली हादरून सोडली। स्वतःच्या पक्षाचे 48 आमदार निवडून आणले। स्वतःच्या पक्षाचं सरकार आलेलं असताना या पठ्ठ्यानं स्वतःच आंदोलनाचा इशारा दिला आणि स्वतःचं सरकार स्वतःच पाडायला भाग पाडलं आणि परत एकदा निवडणुका घेतल्या आणि पुन्हा एकदा तब्बल 50 आमदारांसोबत सत्ता काबीज केली। पण 2025 हे वर्ष आणि ही निवडणूक केजरीवालांसाठी काय पोषक ठरली नाही। आजच दिल्लीमध्ये अनेक लोक कल्याणकारी योजना राबवल्यानंतरही अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची पिछेहाट झाली। याची कारणीमांसा सध्या सुरू आहे। दिल्लीत 10 वर्ष निर्विवाद सत्ता राबवल्यानंतरही आपचा पराभव का झाला याची चर्चा सगळीकडे सुरू आहे। चला तर जाणून घेऊया नक्की कोणकोणत्या कारणामुळे अरविंद केजरीवालांनी त्यांची सत्ता हातची गमावली। नमस्कार, मी अक्षय आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी परंतु डोंगरा एवढी। चला तर सुरू करूया। दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झालाय। त्यात 42 जागांवरती भाजपने आघाडी घेतली आहे, तर आम आदमी पक्ष 28 जागांवरती आघाडीवर आहे। जवळपास 27 वर्षांनंतर दिल्लीचं भाजपात पुनरागमन होणार आहे। दिल्लीमध्ये अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्यानंतरही अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची पिछेहाट का झाली याची कारणीमांसा सुरू झाली आहे। दिल्लीत 10 वर्ष निर्विवाद सत्ता राबवल्यानंतरही आपचा पराभव का झाला याची काही महत्त्वाची कारणे आपण समजून घेऊया। सर्वात पहिलं कारण म्हणजे भ्रष्टाचाराचा आरोप। मागच्या 5 वर्षात आम आदमी पक्षावरती भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले। अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन या आपच्या प्रमुख नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले। तसेच या प्रकरणात त्यांना तुरुंगवासाचा सामनाही करावा लागला। या सर्वांमुळेच पक्षाच्या प्रतिमेला जबरदस्त धक्का बसला। तसेच भ्रष्टाचार विरोधी पक्ष अशी असलेली आपची प्रतिमा ही धुळीस मिळाली। त्याशिवाय यमुना नदीची स्वच्छता, दिल्लीत पॅरिसचा दर्जाचे रस्ते आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन केजरीवाल यांनी दिलं होतं। मात्र हे आश्वासन पूर्ण होऊ शकले नाही। त्यामुळे या निवडणुकीमध्ये आपचं मोठं नुकसान झालं। दुसरं कारण म्हणजे नेतृत्वामधील अस्थैर्य। अरविंद केजरीवाल यांना गतवर्षी झालेली अटक आणि नंतर त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे दिल्लीत आम आदमी पक्षाचं नेतृत्व अस्थिर झालं। आतिशी यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतरही पक्षाच्या नेतृत्वाबाबतची अनिश्चितता संपलेली नाहीये। एवढंच नाही तर भ्रष्टाचाराविरोधात रान उठवून नेतृत्व प्रस्थापित करणाऱ्या केजरीवाल यांची विश्वासार्हता भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे कमालीची डगमगली आहे। त्याचाच फटका आपला या निवडणुकीत बसलाय। तिसरं कारण म्हणजे काँग्रेसनं फोडलेली मतं। दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही। मात्र दिल्लीमध्ये काँग्रेसनं आम आदमी पक्षाची मतं मोठ्या प्रमाणात फोडून अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचं जबरदस्त नुकसान केलं। 2013 नंतर काँग्रेसचं वोट बँक आम आदमी पक्षाकडे गेली। त्यानंतरचं चौथं कारण म्हणजे अंतर्गत कलह आणि राजीनामे। आम आदमी पक्षामध्ये असलेले अंतर्गत कलह आणि त्यामधून प्रमुख नेत्यांनी दिलेले राजीनामे हेही आपच्या आज ठरलेल्या या पराभवाचं महत्त्वाचं कारण ठरलं। गतवर्षी झालेलं स्वाती मालिवान मारहाण प्रकरण, तसेच कैलाश गहलोत, राजकुमार आनंद यासारख्या काही नेत्यांनी ऐनवेळी दिलेला राजीनामा यामुळे पक्षाच्या संघटनात्मक कमकुवतपणा हा उघड झाला। त्यानंतर विरोधी पक्षांच्या आरोपांचा जनमतावरती पडलेला प्रभाव। दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून विरोधी पक्षांनी आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात आरोपांची मालिका लावली होती। आप आणि केजरीवाल यांच्या कथित मद्य घोटाळ्यात असलेला सहभाग, केजरीवाल यांचं आलिशान निवासस्थान आदींवरून भाजपने आपची कोंडी केली होती। तर काँग्रेसनेही आप विरोधात जोरदार आघाडी उघडली होती। तसेच फ्री वीजच्या घोषणाही आपला मतदान मिळवून देऊ शकल्या नाहीत। त्यामुळे आपला मोठा फटका बसला। एकूणच काय तर भ्रष्टाचाराचे आरोप, मद्य धोरण, अति आत्मविश्वास, भाजपची अचूक व दूरदृष्टीची रणनीती या सर्वच गोष्टी केजरीवालांना घरी बसवायला पुरेशा ठरल्या आणि हातची दिल्ली हातातून गेली। हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला सांगायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका। धन्यवाद।